हाय फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार। आज पुन्हा आपण वाक्य समूहांचा किंवा शब्द समूहांचा नवीन पॅटर्न शिकत आहोत। समजा आपल्याला जर असं बोलायचं असेल की प्रत्येक मुलगी, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक धडा, प्रत्येक संधी है ना, प्रत्येक रविवारी किंवा दर रविवारी किंवा दर शुक्रवारी, अशा प्रकारची शब्द समूह जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असतील तर आपण कसं बोलू शकतो? म्हणजे वाक्यात देखील याचा आपण उपयोग कसा करू शकतो? मी दर शनिवारी पंढरपूरला जातो, मी दर सोमवारी मंदिरात जातो, ती दर रविवारी माझ्या गावाला येते। तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये जर बोलायची असेल तर सहज बोलू शकतो। पण कधी कधी काय होतं माहिती का विद्यार्थी मित्रो, जी गोष्ट सोपी वाटते का आपल्याला, तर कधी कधी ती गोष्ट कठीण होते। बघा, लक्षात घ्या। आणि जी गोष्ट आपण कठीण समजली पाहिजे ती सोपी वाटते। मग जोपर्यंत आपण बोलत नाही, जोपर्यंत लिहित नाही, जोपर्यंत व्यक्त होत नाही, तोपर्यंत समोरच्याला समजणार नाही की व्हॉट इज गोइंग ऑन इन अवर माइंड, आपल्या मनात काय चाललेलं आहे। मग जर आपल्याला व्यक्त व्हायचे असेल त्यासाठी भाषेची आवश्यकता असते। मग ती भाषा मराठी असू शकते, ती भाषा हिंदी असू शकते, ती भाषा इंग्रजी असू शकते, कोणतीही भाषा असू शकते। पण विथ द हेल्प ऑफ लँग्वेज वी कॅन एक्सप्रेस अवर सेल्फ इन फ्रंट ऑफ अदर्स। इतरांसमोर भाषेच्या मदतीने आपण व्यक्त होऊ शकतो। कारण भाषा आपल्याला अक्षर शिकवते, भाषा आपल्याला शब्द शिकवते, भाषा आपल्याला शब्द समूह शिकवते, भाषा आपल्याला वाक्य रचना शिकवते, भाषा आपल्याला मोठमोठी वाक्य शिकवते, भाषा आपल्याला मराठीतील इंग्रजीतील मोठमोठे उतारे शिकवते, म्हणजे पॅसेज शिकवते। पुस्तकांशिवाय दुसरा मित्र नाही, म्हणजे बुक्स आर द बेस्ट फ्रेंड। बुक्स आर द बेस्ट फ्रेंड। पुस्तके खूप महत्त्वाची असतात। अलीकडे आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये अंबाजोगाई नावाचे एक शहर आहे, लक्षात घ्या। अंबाजोगाई नावाचे एक शहर आहे। तर त्या शहराला, त्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं। पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं। मग त्याच्यामध्ये योजना काय आहे की त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये ठिकठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी सोयीनुसार अनेक पुस्तकं ठेवली जातील। मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असू शकतात, साहित्याची पुस्तकं असू शकतात, मग त्या साहित्यामध्ये कवितांची पुस्तकं असू शकतात, नाटकांची पुस्तकं असू शकतात, कादंबरीची पुस्तकं असू शकतात। म्हणजे ज्याला जे आवडतं ते लोक पुस्तकं वाचू शकतील। आणि आपल्या महाराष्ट्राला, नवे नवे आपल्या भारत देशाला एक साहित्याचा वारसा लाभलेला आहे। बघा, एक संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे। मग तो संस्कृतीचा वारसा, साहित्याचा वारसा, ज्ञानाचा वारसा आपल्याला कसा टिकून ठेवता येईल, त्या दृष्टीने पुस्तकांचं महत्त्व वाढावं, वाचनाचं महत्त्व वाढावं, साहित्य प्रत्येकापर्यंत पोहोचावं, हा आपल्या महाराष्ट्र शासनाचा एकमेव उद्देश आहे। याच्या अगोदर सातारा जिल्ह्यातील, आय फॉरगेट द नेम ऑफ दिस विलेज, सातारा, पुण्याजवळ जे सातारा आहे त्या ठिकाणी, त्या काही गावांमध्ये देखील, म्हणजे आपल्याला या अंबाजोगाईला पुस्तकांचं गाव किंवा शहर घोषित करण्याच्या अगोदर साताऱ्यामध्ये काही गावं किंवा काही शहरांमध्ये पुस्तकांचं म्हणजे गाव, शहर घोषित करण्यात आलं। का? म्हणजे वी मस्ट डेव्हलप अवर रीडिंग स्किल। आपल्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी। आणि जो वाचतो का विद्यार्थी मित्रो, तोच वाचत असतो, लक्षात घ्या। तर फळ्यावर मी काही शब्द समूह लिहिलेले आहेत। ते शब्द समूह इंग्रजीमध्ये कसे लिहितात आणि इंग्रजीमध्ये लिहून त्यांच्या वाक्यात कसा उपयोग करू शकतो, हा उद्देश आहे माझा। स्वतःचा एकमेव उद्देश आहे, प्रत्येकाने बोलावं, प्रत्येकाने शिकावं। लक्षात घ्या, प्रत्येकाने बोलावं, प्रत्येकाने शिकावं आणि प्रत्येकाने इंग्रजीची भीती घालवावी। मग तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जर गायडन्स भेटत असेल, युट्यूबच्या माध्यमातून जर आपल्याला शिकता येत असेल, तर काय अडचण आहे? एक वही घ्या, त्याच्यामध्ये नोट्स काढा, स्वतःच्या भाषेत शिका। इवन मी कोणत्याही प्रकारची पुस्तकी भाषा न वापरता, पुस्तकातले नियम न वापरता
माझ्याजवळ असलेली अद्ययावत माहिती, माझ्या मनाने मी तयार केलेले नियम यांच्या मदतीने मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे लक्ष द्या, मी फळ्यावर लिहिलेलं आहे प्रत्येक संधी, प्रत्येक ओळ, प्रत्येक पान, प्रत्येक मुलगी, प्रत्येक पुरुष, प्रत्येक मुलगा, दर शुक्रवारी, दर सोमवारी. मग प्रत्येक म्हणजे दर आणि दर म्हणजे प्रत्येक. दर म्हणजे नेहमी, प्रत्येक वेळी या अर्थाने आहे ना. तर बघा प्रत्येक संधी याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? प्रत्येक म्हणजे एव्हरी आणि संधी म्हणजे काय हो? चान्स. एव्हरी चान्स म्हणजे प्रत्येक संधी. प्रत्येक म्हणजे एव्हरी आणि संधी म्हणजे चान्स. एव्हरी चान्स, राईट. प्रत्येक ओळ, प्रत्येक ओळ म्हणजे पुस्तकातली ओळ असू शकते, राईट. एखाद्या वही मधली ओळ असू शकते, है ना. एव्हरी लाईन, प्रत्येक म्हणजे एव्हरी ओळ म्हणजे लाईन, एव्हरी लाईन. त्याच्यानंतर प्रत्येक पान, प्रत्येक पान म्हणजे काय? एव्हरी पेज, फुल स्टॉप. एव्हरी पेज, प्रत्येक पान म्हणजे काय? एव्हरी पेज. प्रत्येक मुलगी, एव्हरी गर्ल, राईट. किंवा हा एव्हरी गर्ल. प्रत्येक पुरुष, एव्हरी मॅन किंवा मेल. लक्षात घ्या, एव्हरी मॅन किंवा एव्हरी मेल. प्रत्येक मुलगा, प्रत्येक म्हणजे काय? एव्हरी चाइल्ड, राईट. प्रत्येक मुलगा. दर शुक्रवारी, एव्हरी फ्रायडे, राईट. आणि दर सोमवारी म्हणजे काय? एव्हरी मंडे. लक्षात घ्या, हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तुझ्याकडे किती संधी आहेत. आपण इंग्लिश मध्ये सहज सांगू शकतो एव्हरी चान्स. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण वाक्याचा प्रयोग केला. तुझ्याकडे किती संधी आहेत? एव्हरी चान्स, प्रत्येक संधी आहे माझ्याकडे. तू पुस्तकातील किंवा त्या वहीमध्ये लिहिलेल्या किती ओळी वाचल्या? एव्हरी लाईन. काय उत्तर देऊ शकतो तुम्ही? एव्हरी लाईन. बघा इंग्लिश मध्ये छोटी छोटी वाक्य कशी बोलायची शिकवते मी तुम्हाला. एव्हरी लाईन. त्या पुस्तकातील किंवा त्या साहित्यातील किती पानं वाचली हो तुम्ही? एव्हरी पेज, एव्हरी पेज, प्रत्येक पान. त्या कार्यक्रमामध्ये किती मुली होत्या? एव्हरी गर्ल, एव्हरी गर्ल, प्रत्येक मुलगी होती. किती माणसं होती? एव्हरी मॅन, एव्हरी मेल, प्रत्येक मुलगा, एव्हरी चाइल्ड. आपण म्हणू शकतो एव्हरी चाइल्ड हॅज अ क्वालिटी, प्रत्येक मुलामध्ये गुणवत्ता असते. दर शुक्रवारी, एव्हरी फ्रायडे, त्या शहराच्या बाजारात मी एव्हरी फ्रायडे येतो म्हणजे दर शुक्रवारी येतो बाजाराला. दर सोमवारी मी त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये, है ना, एव्हरी मंडे मी येत असतो. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो, अशा पद्धतीने आपण इतरांना सांगू शकतो. म्हणून बघा प्रत्येक संधी, एव्हरी चान्स. प्रत्येक ओळ, एव्हरी लाईन. प्रत्येक पान, एव्हरी पेज. प्रत्येक मुलगी, एव्हरी गर्ल. किंवा तुम्ही असं इथं हे पण लिहू शकता डॉटर. लक्षात घ्या, एव्हरी डॉटर. प्रत्येक पुरुष, एव्हरी मॅन. प्रत्येक मुलगा, एव्हरी चाइल्ड. दर शुक्रवारी, एव्हरी फ्रायडे. दर सोमवारी, एव्हरी मंडे. येते लक्षात? तर अशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतो. बघा कोणतीही भाषा असू द्या, त्या भाषेमध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे, भरपूर. देर आर मेनी थिंग्स विच वी कॅन लर्न स्टेप बाय स्टेप. अशा भरपूर गोष्टी आहेत की जे आपण क्रमाक्रमाने शिकू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सराव करा, आपल्या वहीमध्ये नोट्स काढा आणि या प्रत्येक शब्दाचे आपल्या वाक्यामध्ये उपयोग करा आणि ते वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. एकदा चुकणार, दोनदा चुकणार, तीनदा चुकणार, चौथ्यांदा चुकणार, पाचव्यांदा बरोबर येईल. कारण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. धन्यवाद. थँक्यू.